खुलता कळी खुलेना या मालिकेत आता मोठा बदल झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। मालिकेत आता 4 वर्षांचा लीप आलाय। मानसी आता वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन दिल्लीहून परतलीये, तर मोनिकाची मुलगी ईशा आता 4 वर्षांची झालीये। विशेष म्हणजे मानसीला आता चष्मा सुद्धा लागलाय, त्यामुळे तिची ओव्हरऑल पर्सनॅलिटी अभ्यासू वाटते। मात्र अजूनही तिनं लग्न केलेलं नाही। ईशा मानसीला मावशी न म्हणता मम्मा म्हणते। मोनिका सध्या कुठे आहे, ती काय करतेय हे अजूनही उलगडलं गेलेलं नाही। विक्रांतची मानसिक स्थिती खूपच विचित्र झालीये। तो सध्या हॉस्पिटलमध्ये येत नाहीये, कारण निर्मला आत्यानं त्याला तिथे येण्यापासून मज्जाव केलाय। सध्या त्याचं मानसिक स्वास्थ्यही ठीक नसल्यानं तो मानसोपचार तज्ञांची मदत घेतोय। अभिनेत्री शर्वरी लोहकरे, जी याआधी गीताची भूमिका साकारायची, त्या बदल्यात अभिनेत्री शर्वाणी पिल्ले आता ही भूमिका साकारते। मानसीचे आजी आजोबा खूपच थकल्याचं पाहायला मिळते। मानसीच्या आजोबांना वाढत्या वयामुळे अनेक गोष्टी विसरण्याचं प्रमाण वाढायला सुरुवात झालीये, तर नानू मामांना सुद्धा पाठदुखीचा त्रास सुरू झालाय। आता या सगळ्यात विक्रांत मनातून कुठेतरी एकटा पडलाय। अर्थात त्याची आई आणि कुटुंबातील सर्वच जण त्याच्या पाठी ठामरित्या उभे आहेत, मात्र तो आज देखील मानसीला विसरलेला नाही। तिचं नाव आठवताच तो अचानक हळवा होतोय। तर मानसीसाठी दळवी कुटुंबीय हा विषय कायमचा संपुष्टात आलाय। तिला आता त्यांचं नावही उच्चारलेलं आवडत नाहीये। आता या सगळ्यात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की जर का मानसी आणि विक्रांत समोरासमोर आलेच तर नक्की मालिका कोणत्या वळणावर जाऊन ठेपणार आहे। या मालिकेचे असेच काही महत्त्वपूर्ण हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी शोबस।